नमस्कार, मी साधना फडणीस. विविधा प्रस्तुत साधनास किचनमध्ये आपले मनपूर्वक स्वागत. आजची कविता आहे गाई पाण्यावर काय म्हणून आल्या. या कवितेचे कवी बी. नारायण मुरलीधर गुप्ते. या कवितेची तारीख आपल्याला सांगता येणार नाही, पण 1900 ते 1930च्या दरम्यान ही कविता लिहिली गेली असावी असे मत आहे. गाई पाण्यावर काय म्हणून आल्या ही कविता मी आपल्यासमोर सादर करणार आहे. गाई पाण्यावर काय म्हणून आल्या, का गंगा यमुनाही ह्या मिळाल्या. उभय पितरांच्या चित्त चोरटीला, कोण माझ्या बोलले घोरटीला. तुला लंकेच्या पार्वती समान, पाहुनिया हो निसाभिमान. काय त्यातील बोलली एक कोण, आहा आली ही पहा भिकारीण. देव देतो सद्गुणी बालकाला, काय म्हणून या मास करंट्यांना. लांब त्यांच्या गावास जाऊनिया, गुढ घेतो हे त्यास पुसुनिया. उजाळा आठवणींना, सांगड जुन्या नव्याची, साध्या सोप्या घरगुती पदार्थांची. आजचा पदार्थ आहे दुधी भोपळ्याचे थालीपीठ. दुधी भोपळ्याच्या थालीपीठासाठी लागणारं साहित्य आपण बघणार आहोत. हळद, ओवा, तीळ, जिरे, लसूण, मीठ, गोडे तेल, डाळीचं पीठ, ज्वारीचं पीठ, गव्हाचं पीठ, त्याच्यानंतर एक टोमॅटो लागणार आहे आपल्याला, हिरवी मिरची लागणार आहे 2, आणि ज्याचे थालीपीठ आपण करणार आहोत दुधी भोपळा. त्यानंतर आलं आणि कोथिंबीर. आलं, कोथिंबीर, लसूण, जिरे, हिरवी मिरची याची आपण पेस्ट करून घेणार आहोत. त्यानंतर भोपळा किसून घेणार आहोत. 4 थालीपीठं करण्यासाठी 2 मिरच्या, त्यानंतर लसणाच्या पाकळ्यात, आलं आहे, 2 छोटे चमचे जिरे आहे आणि कोथिंबीर. आता याचं आपण वाटण करून घेऊया. थोडं खडबडीतच वाटून घेतेय, म्हणजे मिरचीचं जे बी आहे ते जरा थालीपीठ खाताना मध्येच दातामध्ये येते आणि ते छान वाटते. दुधी भोपळा आपण आता किसून घेणार आहोत. अर्धाच दुधी भोपळा घेतलाय आणि मी साल काढणार नाहीये, कारण साल न काढता घेणे ते चांगले आहे. दुधी भोपळा, टोमॅटो आणि कोथिंबीर कापून घेतलेली आहे. आलं लसणाची पेस्ट आपण टाकणार आहोत. त्यानंतर थोडीशी हळद, थोडं जिरं, तेही जरा खाताना चावताना छान लागतं म्हणून. ओवा महत्वाचा आहे, पचनासाठी चांगला आहे. त्यानंतर तीळ, 2-3 चमचे. तीळ तुम्ही जास्त घातले तरी चालणार आहे. गव्हाचं पीठ अर्धी वाटी, ज्वारीचं पीठ अर्धी वाटी, डाळीचं पीठ 2 चमचे. आता हे आपण मिक्स करून घेणार आहोत. आणि आता थोडं आपण चवीनुसार मीठ घालणार आहोत. आपल्याला अंदाज येतो की एवढे आहे बाबा, याला एवढा आपण मीठ घालू शकतो.
आता हे जे आहे हे घट्ट झालेलं आहे, म्हणजे आपण लाटून सुद्धा याचं करू शकतो. पण जे हाताने आपण तव्यावर पसरवतो त्याची चव एक वेगळी असते आणि दिसायलाही छान वाटतं. याप्रमाणे थोडं पातळ मी असं करून घेतलेलं आहे की जे तव्यावर आपल्याला छान पसरवता येणार आहे. चला, आता आपली चूल पेटलेली आहे, कारण ती आधीच आपण चूल पेटवायला लागतं. आता हा अर्ध्यापेक्षा थोडासा जास्त असा कांदा कापलेला आहे. जेव्हा आपण तव्यावर थालीपीठ टाकायला घेतो तर ह्यानी तेल लावायचं, म्हणजे कांद्याने. भांड्यात जात नाहीये. म्हणजे काय होतं की तेल कमी लागतं. बघा, चमच्यानी तेल घालायची गरज नाही. या दुधी भोपळ्यामध्ये 90% पाणी आहे आणि भरपूर प्रमाणात फायबर आहे. हा शरीरासाठी फार गुणकारी आहे. असं हे दुधी भोपळ्याचं थालीपीठ. याच्याबरोबर दही, कांदा, मिरची, बरंच काही आपण चवीसाठी खाऊ शकतो. यावर आपलं लोणीसुद्धा घेऊ शकतो किंवा तूप घेऊ शकतो. त्यानंतर हे जे दुधी भोपळ्याचे थालीपीठ आहे ते हृदयविकारासाठी खूप छान आहे आणि वजन नियंत्रित ठेवते. जर रेग्युलर आपण खाल्लं, आठवड्याचं एकदा तरी खावं, तर असं हे दुधी भोपळ्याचं थालीपीठ आपणही करायचं आहे आणि माझ्या चॅनलला लाईक आणि शेअर करायचं आहे आणि फॉलो करायचं आहे. थँक्यू. परत भेटूया नवीन रेसिपीसोबत.